बीडमध्ये 1.5 वर्षापूर्वी महादेव मुंडे यांचा खून झाला। त्यानंतर त्यांची पत्नी पोलिसांकडे वेळोवेळी न्याय मागत आहे, सरकारकडे न्याय मागत आहे। मात्र तरी सुद्धा 18 महिन्यानंतर न्याय मिळत नाही। पती जाऊन 18 महिने लोटले तरी सुद्धा आपल्याला न्याय मिळत नाही, आपल्या मुलांना न्याय मिळत नाही, पतीला न्याय मिळत नाही। या विवचनेमध्ये त्या पोलिसांवरती संतप्त झाल्या आणि बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये मागच्या 2 दिवसापूर्वी त्यांनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। मात्र या प्रकरणामुळे आणि या घटनेमुळे त्यांच्यावरती बीड पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास नेमका कुठवर आलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीची ज्ञानेश्वरी मुंडे यांची काय भूमिका आहे। त्यांनी नुकतंच विष प्राशन करून त्यांनी आत्महत्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर मात्र पुन्हा एकदा पती गेले, माझेही एन्काउंटर करून मुलांना अनाथ करा असं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलेलं आहे। तर सविस्तर जाणून घेणार आहोत आपण महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास आणि त्यांच्या पत्नीची काय मागणी आहे। तर सर्व प्रेक्षकांचं आपल्या न्यूज टीव्ही मराठी या चॅनल मध्ये स्वागत। महादेव मुंडे यांच्या खुनानंतर तब्बल 1.5 वर्षांनी केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीणा यांच्याकडे तपास गेला। हत्येनंतर 1.5 वर्षांनी या प्रकरणात महादेव मुंडे यांची दुचाकी पोलिसांनी जप्त केली। त्यामुळे पोलिसांना तपासाचे गांभीर्य नाही असा आरोप मृत महादेव मुंडे यांचे मेवणे सतीश फड यांनी केला। तर आत्महत्येचा प्रयत्न केल्याने गुन्हा नोंद झाल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनीही संताप व्यक्त केला। पती गेले, आता माझेही एन्काउंटर करा, मुलांना अनाथ करा असे त्या म्हणाल्या आहेत। शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली। महादेव मुंडे यांच्या खुनाचा तपास 18 महिन्यानंतरही लागलेला नाही। एकूण 8 तपास अधिकारी आतापर्यंत बदललेले आहेत। 2 दिवसापूर्वी आरोपी निष्पन्न करून अटक करण्याच्या मागणीसाठी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एसपी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला होता। मंगळवारी मुंडे कुटुंबीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। या प्रकरणात आता ज्ञानेश्वरी मुंडे व त्यांचे कुटुंबीय मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठीही त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती। त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंगळवारी त्यांना वेळ देण्यात आली आहे। या प्रकरणाच्या संदर्भात विधिमंडळात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुद्दा उपस्थित केला। त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले। 196 जणांची चौकशी केली, 83 साक्षीदार व 286 लोकांकडे तपास केला आहे। घटनेच्या 1.5 महिन्यानंतर एका महिलेने 2 व्यक्तींमध्ये भांडण होत असल्याचे पाहिले होते असे ते म्हणाले। बीडमधल्या या घटनेबद्दल आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।